आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत पटकन होणारे असे बेसनाचे लाडू। आता आपण साहित्य बघू। हे भाजके डाळ आहे चणा डाळीचे, तर हे 1 पाव आहे। साखर सुद्धा 1 पाव घेतलेली आहे। तूप अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे। बेदाणे, वेलची पावडर आहे साखरेमध्ये मिक्स केलेली, काजू 3, बदाम 4 आणि पिस्ता 1/4। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर सुरुवातीला आपण हे भाजणार वगैरे नाही, ह्याची मिक्सरला वाटून पावडर तयार करणार आहोत। मिक्सरला वाटून घेऊया। डाळ आपली वाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता अशी झालेली आहे। आता आपण चाळून घेऊया, थोडीशी चाळून घ्यायची। एखादं कुठं डाळ राहिली असेल तर ती आपल्या लाडू मध्ये यायला नको। 2 ते 3 वेळेला फिरवून घ्यायची डाळ, म्हणजे बारीक होते। डाळे काय भाजलेले असतात त्याच्यामुळे पटकन ती होते बारीक। इथं बघू शकता थोडंसं मोठं राहिलेलं आहे, ते एकदा आपण फिरवून घ्यायचं। जे मोठं राहिलेलं आहे आपलं, तर पुन्हा एकदा मी मिक्सरला लावून घेते। पुन्हा एकदा फिरवून घेऊया आपण। पूर्ण झालेलं आहे। एवढंच हे थोडं राहिलं, हे आपण पिठलं वगैरे करतो त्यामध्ये टाकून द्यायचं। हे आता पीठ भाजून घेणार आहोत तुपाने। ऍक्च्युली हे भाजलेलीच डाळ आहे, फक्त आपल्याला तुपात थोडंसं हलवून घ्यायचंय। कढई तापलेली आहे, आता तूप टाकूया। आपलं तूप गरम होते। आपण पीठ टाकूया। आपल्याला जास्त गरम नाही करायचं आहे, कारण ऑलरेडी भाजलेले डाळ आहे। भाजलेले डाळ आहे त्याच्यामुळे फक्त तुपात त्याला हलवायचं। पीठ आपलं भाजून झालेलं आहे, छानसं तुपामध्ये भाजून घेतलंय। ऍक्च्युली जास्तीचं नाही, आपल्याला 4 ते 5 मिनिटच भाजायचं आहे तुपामध्ये। तर बघू शकताय इथं। आता आपण गॅस बंद करूया आणि पीठ काढून घेऊया परातीमध्ये। आता आपण साखर मिक्सरला, पीठ थोडंसं आपल्याला कोमट करायचं आहे, जास्त थंड होऊ द्यायचं नाही। आता साखर मिक्सरला वाटून घ्यायची, त्यामध्येच साखर वाटून घेणार आहोत। इथं दळून झालेली आहे, बघू शकता एकदम बारीक झालेली आहे पावडर। मी 2 ते 3 वेळेला फिरवून घेतलेली आहे, तर साखर बारीक झालेली आहे। आता आपले हे ड्रायफ्रूट्स आहे ते तुम्ही मिक्सरला किंवा कसंही कट करून घ्या। मी थोडंसं क्वांटिटी आहे तर थोडंसं खिसणीवर बारीक करून घेते असं, किंवा तुम्ही कात्रीने पण आपण कापू शकतो। असं हे ड्रायफ्रूट्स सगळे बारीक करून घेते। मी इथं
2 चमचे तूप टाकलेलं आहे. आपल्याला ड्रायफ्रुट्स त्याच्यातून थोडंसं गरम करून घ्यायचे. तर आता हे ड्रायफ्रुट्स आपण चुरा केलेला टाकू. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप वापरू शकता, साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड तेलकट करू शकता. तुम्ही हे बघू शकता आपलं पीठ एवढं पण जो ओलसर नाहीये, त्याच्यासाठी मी थोडं तूप अजून घातलेलं आहे. 2 मोठे चमचे घेतलेले आहे. तुम्ही कमी पण वापरू शकता. इथं गरम झालेलं आहे थोडेसे बेदाणे आणि मी लगेचच काढणार. आता आपण लगेच काढून घेऊया. मिक्स करूया. पीठ आपलं अजून गरमच आहे. कोमट झालं की आपण त्यामध्ये साखर मिक्स करणार आहोत आणि बांधायला घेऊ. पीठ थंड एकदम होऊ द्यायचं नाही. आपल्याला कोमट पीठ ठेवायचं आहे, म्हणजे हाताला चटके लागू नये असं इतपत ठेवायचं. आणि त्याच्यानंतर आपण साखर मिक्स करायची. आता जर गरम असताना साखर घातली तर साखरेचं पाणी होऊ शकतं. पीठ आपलं पातळ होईल. कोमट झालं की साखर मिक्स करूया. थोडंसं थंड व्हायची वाट बघूया. साखर घालूया. आता मी साखर मधल्या पूर्ण हे गाठी वगैरे फोडून घेतलेल्या आहेत. तुम्ही चाळली साखर तरी चालेल. चाळून घेऊया. पीठ आपलं कोमट आहे. कोमट पीठ आहे तोपर्यंतच आपण साखर टाकायची, कारण छानशी साखर पिठाला लागून मिक्स होईल. साखर एकदम गरम असताना नाही टाकायची. झालेले आहे त्याच्यावर टाकून. ही वेलची पावडरची साखर आहे, म्हणजे वेलची पावडर. आणि मिक्स करूया आपण. आता थोडंसं कोमट आहे तोपर्यंत मिक्स करूया. छानसं मिक्स करून घ्यायचं. आपली जास्त क्वांटिटी असली की दोन्ही हाताने तुम्ही मिक्स करू शकता. पण छोटंसं कमी आहे तर मी एका हाताने करून घेते. हे जास्त असलं तर, नाही तर असं तुम्ही घासून पीठ घेऊ शकता. असं हे आपण करूया, मिक्स करूया पूर्ण पीठ. मिश्रण असं झालेलं आहे साखर घातल्यानंतर. तर जर तुम्हाला वाटलं तर कोरडं आपलं हे मिश्रण आहे तर थोडंसं तुम्ही 1 4 चमचे तूप गरम करून टाकू शकताय. आणि आता आपण लाडू बांधायला घेऊया. हे झटपट होणारे लाडू पटकन आपण बांधायला घेऊया. 10 मिनिटात आपले लाडू तयार होतात. हे तुम्ही कुठल्याही सणाला कधी खावंसं वाटलं आपल्याला बेसनचे लाडू तर पटकन होतात. आपण पूर्ण लाडू बांधायला घेऊया. बघू शकताय आपले लाडू तयार. झटपट लाडू आपलं होत आहेत. आता पूर्ण हे मी बांधून घेते.
इथं झाले आपले पूर्ण असे हे लाडू, झटपट होणारे लाडू. कधी आपल्याला खावंसं वाटलं कुठला तरी सणाला पटकन होणारे हे लाडू. हे आपले पटकन होणारे कोणत्याही सणाला कधी आपल्याला खावंसं वाटत असेल तर पटकन होणारे हे बेसनाचे लाडू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.